दूत. नगराकडे येत असलेल्या रुंद मार्गावर एक रथ अतिवेगानं येत आहे आणि त्यावर सम्राटांचा नीलवस्त्रावरील हंस चिन्हाचा ध्वज आहे. हे पाहताच द्वारपालांनी अत्यंत प्रचंड आर्गल वाजून बाजूला केला आणि त्याबरोबर अवजड धातूच्या 2 लाटांप्रमाणे त्याचे 2 पक्ष संथपणे मागे येऊन स्थिर झाले. नगरात प्रवेश करताना रथाची गती किंचितही कमी झाली नाही. शुभ्र घोड्यांच्या टापा फरशी बसवलेल्या रस्त्यावरून धावताना ठिणग्यांच्या चांदण्या उडवू लागल्या. रस्त्यावरील जनसंमर्दात भयानं 2 भाग होऊन त्यातून रथ पुढे जाताच उत्सुक जनांचा समुदाय त्याच्या मागे धावू लागला. नगरातील भव्य चौकात रथ येताच सारथ्यानं एकदम लगाम खेचला. त्या क्रियेबरोबर उतावीळ विस्तृत डोळ्यांचे शुभ्र घोडे मागच्या पायावर उभे राहिले आणि त्यांच्या डौलदार आयाळांच्या माना सागराच्या वक्र लाटांप्रमाणे क्षणभर वर गेल्या. शक्तिमान घोड्यांच्या पायांना आता थारा मिळाला, पण पूर्वीच्या अतिवेगाचा परिणाम अद्याप ओसरला नव्हता आणि त्यांची निथळत असलेली शरीरं अद्याप थरथरत होती. भोवतालचा समुदाय वाढत गेला आणि प्रत्येकजण रथातून राजदूत खाली उतरण्याची उत्कंठेनं वाट पाहू लागला. चौकातील एका बाजूला राजपुत्राचा विशाल प्रासाद होता आणि त्याला 7 गोपुरं होती. प्रवेशद्वारी दोन्ही बाजूस सुवर्णालंकार असलेले विस्तृत गंडस्थलावर स्वस्तिक चिन्ह असलेले भव्य हत्ती सुखासीनपणे डोलत होते आणि त्या हालचालीनं त्यांच्या गजघंटिका लयबद्ध मंद स्वर निर्माण करीत होत्या. त्यामुळे आता निर्माण झालेल्या शांततेवर त्यांच्या सुरांची सौम्य कलाकुसर होत असल्याचा भास होत होता. प्रासादासमोरच दुसऱ्या बाजूला आर्य स्थविरांचा मठ होता आणि त्याचे प्रवेशद्वार 8 पुरुष उंचीचं होतं. त्यातून आतल्या बाजूला पायऱ्यांचा एक प्रवाह वर गेल्याप्रमाणे अनेक शुभ्र संगमरवरी पायऱ्या होत्या आणि तेथील कोरीव स्तंभाशेजारी केशर वस्त्रधारी 2 भिक्षू शिलाकृतींप्रमाणे स्तब्ध उभे होते. त्यांच्या मागे मठाच्या वर्तुळाकार सज्जात नीरव शांतता होती आणि त्यावर एखादा भिक्षू फुलाच्या शुष्क पाकळीप्रमाणे संथपणे सरकताना दिसे. नेहमीची प्रौढ समययोग्य वृत्ती सोडून दूत त्वरेनं रथातून उतरला आणि त्याच्या सेवकानं तुतारीचा नाद केला. त्या ध्वनीमुळे निद्रेतून अकस्मात जागा झाल्याप्रमाणे प्रासाद कोलाहलानं भरून गेला आणि त्यात गजघंटिकेचा मधुर नाद लाटेनं उचललेल्या शिंपल्याप्रमाणे नाहीसा झाला. प्रासादातील प्रांगणात रक्तवर्ण वस्त्रातील प्रतिहारींचा समुदाय दोन्ही बाजूंना नम्रपणे उभा राहिला. सुवर्ण वस्त्रात झगझगीत वाटणारी राजपुत्राची आकृती शांतपणे पायऱ्या उतरू लागली आणि प्रासादाच्या प्रवेशद्वारी येऊन थांबली. मठातील आवारात देखील इतस्ततः फिरणाऱ्या शुष्क पाकळ्या एकत्र येऊन त्यांची माला झाल्याप्रमाणे अनेक भिक्षू एकत्र आले. आर्य स्थविरांची रेशमी शिथिल वस्त्रातील आकृती खाली येऊ लागताच त्यांचे अनुयायीही त्याच आदरशील गतीनं त्यांच्या मागोमाग येऊ लागले. वस्त्राच्या पुढील भागावर प्रज्वलित स्थंडिलाचे चिन्ह असलेल्या एका भिक्षूच्या हातात कमलशिखर अधिकारदंड होता आणि दुसऱ्या भिक्षूनं त्यांच्यावर रेशमी केशरी वस्त्राचे सुवर्णछत्र धरलेलं होतं. या साऱ्या जनसमुदायाची दृष्टी आपल्यावर खिळली आहे या कल्पनेनं दूताला अत्यंत समाधान वाटलं आणि त्याची वृद्ध मुद्रा संतोषानं उजळली. तो किंचित गर्वानं पुढे झाला आणि त्यानं राजपुत्र आणि आर्यस्थवीर यांच्याकडे पाहत औपचारिक अनुभवी अभिवादन केलं. तो म्हणाला, राजन, धर्मभूषण सम्राटांचा विशेष दूत म्हणून मी आज इथे आलो आहे आणि सम्राटांची आज्ञा या जनसमुदायापुढे प्रकट करण्याचं भाग्य मला आज लाभत आहे. सम्राट मृगयेसाठी गेले असता कमल सरोवराकाठी शैलेश्वराच्या मंदिराजवळ त्यांना एक विलक्षण साक्षात्कार झाला आणि त्यांनी अत्यंत त्वरेनं या सेवकाला इथे पाठवलं. भाग 12 समाप्त होत आहे. भाग 13. अत्यंत त्वरेनं या सेवकाला इथे पाठवलं. मृगया अपूर्ण ठेवून स्वतः सम्राट प्रार्थना आणि चिंतन यासाठी अज्ञात स्थळी गेले आहेत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे घटना तत्काळ घडावी
म्हणून त्यांनी पत्रिका, राजमुद्रा इत्यादी उपचारात एक क्षणही वेचला नाही आणि मीही 2 दिवस अन्ननिद्रेचा विचार न करता या ठिकाणी प्राप्त झालो आहे. या आज्ञेचे स्वरूप सार्वजनिक आहे आणि ती सफल करण्यास कोणत्याही स्वामिनिष्ठ नागरिकाला अधिकार आहे, कारण प्रत्येकाचे जीवित त्यावर अवलंबून आहे. सम्राटांची आज्ञा अशी आहे. त्या जनसमुदायात विलक्षण शांतता पसरली. राजपुत्राचे एक पाऊल नकळत पुढे पडलं. आर्यस्थविरांनी एकमेकात गुंतवलेली बोटं उलगडली आणि पुन्हा गुंतवली. हत्तींच्या गजघंटिकांचा नाद पुन्हा स्पष्ट होऊ लागताच 2 प्रतिहारींनी त्यांच्यावर हात ठेवला आणि त्यांना मूक केलं. त्यांची आज्ञा अशी आहे, अशी आहे. दूतानं पुन्हा शब्द उच्चारले, परंतु त्याचा कंठ एकदम रुद्ध झाला आणि त्याचे शब्द स्पष्ट होईनात. त्याच्या डोळ्यासमोरून एक पटल पसरल्याप्रमाणे झालं आणि अंग आतून बधीर होत असल्याप्रमाणे शून्यपणे समोर पाहत तो स्तंभाप्रमाणे उभा राहिला. काही क्षण तसेच व्यर्थ जाताच जनात अस्वस्थता पसरली आणि राजपुत्राच्या कपाळावर अधीरतेची सूक्ष्म अढी दिसू लागली. रेशमी वस्त्राआड लपलेली आर्यस्थविरांची बोटं उद्वेगानं तिथल्या तिथेच वरखाली होऊ लागली. दूताचे ओठ सारखे निष्फळपणे थरथरू लागले होते आणि त्याचा वृद्ध चेहरा असहाय्य आर्त दिसू लागला होता. राजपुत्रासन्निध असलेल्या अमात्यांनी त्याला हलक्या स्वरात सूचना दिली. राजपुत्र दूता शेजारी आला आणि स्मित करत त्याने म्हटले, दूता, तुमच्यावर अद्याप प्रवासाचा शीण आहे. आपल्या कार्याच्या महत्वाचा ताण आहे. परंतु तुम्ही आणलेल्या सम्राटांच्या आज्ञेची मला कल्पना आहे. आपल्या उत्तराधिकाराची योग्य व्यवस्था करावी अशी सम्राटांची फार दिवसांची इच्छा होती. मीच ते अधिकारपद स्वीकारावं अशी ती सम्राटांची आज्ञा असावी. तोपर्यंत आर्यस्थविरही आपला दंडधारी सेवक आणि 2 अनुयायी यांच्यासह तिथे आले. आर्यस्थविरांचा चेहरा पाताळ गूढ दिसत होता आणि ओठ आवळून धरल्यानं त्यांची रेषा रेखीव धारदार वाटत होती. राजन, दूतानं आणलेली आज्ञा तशी असणं अशक्य नाही, ते म्हणाले. सम्राटांवर धर्मपालनाची देखील महान पवित्र अशी जबाबदारी आहे. 1 सप्ताहापूर्वीच मला त्यांच्या भेटीचा आनंद प्राप्त झाला होता. त्यावेळी याच विचारानं त्यांची मनःशांती ढळली होती. जर तसाच प्रसंग निर्माण झाला तर धर्मशासनाची धुरा स्वीकारण्याचं मी त्यांना वचन दिलं. तेव्हा त्यांच्या मुद्रेवर आनंदच नव्हे तर कृतज्ञताही दिसली होती. कदाचित त्या संभाषणाची स्मृती होऊन मृगया अपूर्ण ठेवून त्यांनी दूताकडून हीच आज्ञा पाठवली असेल. राजपुत्रानं त्यास उपरोधानं नम्र अभिवादन केलं आणि म्हटलं, धर्मशासनाचं कार्य अतिपवित्र यात संदेह नाही, पण त्याबाबतचा निर्णय उत्तराधिकाराची निश्चितता झाल्यावरच अर्थपूर्ण होईल. राज्यशासक नसता धर्मव्यवस्था कदापि शक्य आहे का? आर्यस्थविरांच्या मुद्रेवर संतापाची किंचित छटा दिसली आणि त्यांचे ओठ जास्त रेखीव झाले. पण लगेच त्यांचा स्वर धूर्तपणे सौम्य झाला आणि ते म्हणाले, आपले शब्द अयोग्य आहेत असं कोण म्हणेल? परंतु सम्राट अद्याप अधिकारपदावर आहेत, तेव्हा त्याबाबतचा निर्णय त्यांच्या सुज्ञतेवर सोपवणं अनुरूप होणार नाही का? दूताच्या मनातील बधिरता नाहीशी झाली नाही, पण त्याचे ओठ हलले आणि शब्द उमटले, या दासाला क्षमा असावी. माझी स्मृती अकस्मात निर्जीव जड झाली आहे. सम्राटांची आज्ञा काय आहे याचं मला पूर्ण विस्मरण झालं आहे. परंतु ती आज्ञा उत्तराधिकाराविषयी नव्हती याचा मला पूर्ण विश्वास आहे. तशा स्वरूपाची आज्ञा नगरीतून राज्य मुद्रांकित आली असती आणि त्यावेळी दूताचा ध्वज श्वेतवस्त्रावर खड्गचिन्ह असा झाला असता. त्याच्या शब्दांनी राजपुत्राचा चेहरा निस्तेज झाला आणि आर्यस्थविरांचे ओठ किंचित विलगले. पण दूत पुढे म्हणाला, आणि ती आज्ञा धर्मशासनाविषयी देखील नव्हती. त्या आज्ञा नेणारे दूत स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या ध्वजावर कमंडलूचं चिन्ह असतं. हे दोन्ही दूत सन्निध असता सम्राटांनी माझी निवड केली होती. दूता,
कदाचित शीघ्र प्रवासाचा शीण नाहीसा झाल्यावर तुमच्या स्मृतीला उजाळा देईल आणि आम्हाला सम्राटांची आज्ञा श्रवण करता येईल. तेव्हा तोपर्यंत प्रासादात तुम्ही आमचे स्वागत स्वीकारल्यास आम्हाला कृतज्ञ वाटेल. अमात्यांनी राजपुत्राकडे पाहत सुचवलं. राजपुत्राला अमात्यांच्या चातुर्याचं कौतुक वाटलं आणि त्यानं हर्षानं 2 प्रतिहारींना खूण केली. हा अमात्यांचा विचार स्तुत्य आहे, आर्यस्थविरांनी म्हटलं. या कार्यात आमचीही सहकार्य करण्याची नम्र इच्छा आहे. ते एका रुंद निर्विकार चेहऱ्याच्या भिक्षूकडे वळले आणि म्हणाले, भद्रानंद, तू दूतासह राजनच्या प्रासादात जा आणि त्यांच्या सन्नीत रात्रंदिवस राहून राजनना आपली नम्र सेवा अर्पण कर. मूळ वस्तूपासून छाया सुटल्याप्रमाणे भद्रानंद आर्यस्थविराजांजवळून निघाला आणि संथ पावलं टाकत दूताजवळ उभा राहिला. पराभूत झाल्यामुळे राजपुत्राचा चेहरा संतप्त झाला आणि त्याच्या तोंडून शब्द निघणार तोच अमात्यांनी त्याला हलका स्पर्श केला आणि त्यानं संयम पाळला. एका जागी खिळल्याप्रमाणे झालेल्या दूताला प्रतिहारींनी हलवलं आणि त्याचे हात धरून ते भद्रानंदासह प्रासादात आले. प्रासादात दूताला एका मृदू आसनावर बसवण्यात आलं. भद्रानंदानं एका बाजूला आपले वस्त्र पसरलं आणि तो तेथील अनेक शिल्पाकृतींपैकीच एक असल्याप्रमाणे निश्चल बसून राहिला. दूताच्या स्नानासाठी सुगंधी उष्णजलाची सज्जता झाली. एका युवतीनं त्याच्यासाठी मृदू विलासी शय्या मांडली आणि ती नम्रपणे सेवेसाठी उभी राहिली. दूतासमोर एका वेदिकेवर विविध पक्वान्नांची पात्र मांडण्यात आली आणि त्याच्या सुखात काही न्यून राहता कामा नये अशी राजपुत्रानं सर्वांना आज्ञा दिली. परंतु अदृश्य आघात झाल्याप्रमाणे दूत विकलपणे बसून राहिला. संध्याकाळ झाली, अंधार जमला, रत्नजडीत दीप प्रकाशित होऊन सकाळच्या प्रकाशात निस्तेज होऊन विझून गेले. परंतु दूताला निद्रेनं स्पर्श केला नाही. भद्रानंदानं निद्रेला स्पर्श करू दिला नाही. राजपुत्र आपल्या शयनागारात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होत्या. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रतिहारी दूताजवळ येऊन जात, परंतु प्रत्येक वेळी त्यांच्याकडून तेच उत्तर ऐकून राजपुत्राला अतिक्रोध आला आणि सूर्याचे किरण आत उतरून संगमरवरी चित्रमालेवर पसरताच तो अमात्यांसह दूतासमोर येऊन उभा राहिला. काही क्षणात जर तुला सम्राटांच्या आज्ञेची स्मृती झाली नाही तर मी स्वहस्ते तुझा शिरच्छेद करीन, तो संतप्तपणे म्हणाला. त्याच्या शब्दांनी भद्रानंदाच्या निर्विकार चेहऱ्यावर सजीवतेची खूण दिसली. अमात्य त्याला उद्देशून म्हणाले, राजवंशीयांनी सार्वजनिक स्थळी क्रोध प्रकट करू नये असा राजनीतीचा दंडक आहे. आपण शांत व्हावं. परंतु अमात्य, हे सार्वजनिक स्थळ नाही. हा माझा प्रासाद आहे. हे माझे निवासस्थान आहे. ते सत्य असेल, पण या क्षणी नाही. भद्रानंदाकडे सूचक दृष्टीनं पाहत अमात्य म्हणाले, एका परक्याच्या स्पर्शानं शय्यागृहाचे वेश्यागार होतं आणि मूर्तीची मृत्तिका होते हे वचन तुम्हाला अज्ञात नाही. आता दूताच्या बाबतीत मात्र आपण अन्य मार्ग शोधला पाहिजे. अनुनयानं असाध्य झालेलं कार्य अनेकदा आक्रमणानं सहजसाध्य ठरतं. अमात्यांनी प्रतिहारीला आज्ञा दिली. काही वेळानं एका प्रतिहारीबरोबर चेहऱ्यासह सर्वांग काळ्या वस्त्रानं झाकलेला एक उंच बलवान मनुष्य आत आला. त्याच्या हातात 3 विविध तेजस्वी शस्त्र होती. त्याच्या आगमनानं सर्वत्र छाया पडल्याप्रमाणे झालं आणि भद्रानंदही तात्काळ उभा राहिला. राजदूत, आपण आणलेली सम्राटांची आज्ञा निसंशय राजपुत्राविषयीच आहे. मात्र ती तुम्हाला या क्षणी आठवत नाही इतकंच. अत्यंत सौम्य पण कुटील स्वरात अमात्य म्हणाले, ती स्मृती जागी व्हावी याच हेतूनं मी आपणास सहाय्य करत आहे. हा या नगरातील डोंब आहे आणि तो आपल्या व्यवसायात अत्यंत निष्णात आहे. मनुष्याच्या अंगावरील त्वचा सोलण्याचं त्याचं कौशल्य तर अद्वितीय आहे. त्याला तुमच्यावर किंचित कौशल्य दाखवण्याची आज्ञा आम्ही दिली आहे. सर्वत्र भीतीची एक लाट स्पर्शून गेली. परंतु दूत मात्र या साऱ्याशी आपला काहीच संबंध नसल्याप्रमाणे बधीर असा बसून होता. अमात्यांनी क्षणभर याच्याकडून उत्तराची वाट पाहिली आणि मग डोंबाला सूचना दिली. डोंब शांतपणे दूतापाशी आला आणि त्यानं एका प्रहारानं
दूताच्या पाठीवरील वस्त्र छेदून बाजूला केलं. नंतर एक तीक्ष्ण शस्त्र घेऊन त्यानं रक्तरेषा ओढली आणि निमिषात दूताच्या पाठीवरून तळहाता एवढे कातडे सोलून काढले. पहिल्या आत्यंतिक वेदनेच्या क्षणानं दूत पिळवटल्यासारखा झाला. नंतर ती वेदना केवळ असह्य झाली आणि तो निश्चेष्ट झाला. काही काळ तसाच गेला. राजपुत्राच्या मुद्रेवर आत्यंतिक नैराश्यामुळे येणारा द्वेष दिसू लागला. तोच पुन्हा वेदनेचा दंश झाल्याप्रमाणे दूत उठून बसला आणि आर्ततेनं म्हणाला, या संथ यातनेपेक्षा माझा पूर्ण वध करा. मी अतिकृतज्ञ राहीन. मला सम्राटांची आज्ञा आठवत नाही, पण ती राजपुत्राविषयी नाही हे मात्र मी शपथपूर्वक सांगतो. राजपुत्राचा संताप अनावर झाला आणि त्यानं दूतावर कठोर प्रहार करताच दूत मरगळल्यासारखा झाला आणि खाली कोसळला. याला प्रासादाबाहेर फेकून द्या, म्हणजे तो कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडेल, तो उद्गारला आणि अमात्यासह निघून गेला. डोंबानं दूताला मलिन वस्त्राप्रमाणे उचललं आणि राजमार्गावर आणून टाकलं. त्याच्या तेजस्वी शस्त्रांवर रक्ताचे डाग होते आणि ते त्याने दूताच्या वस्त्राला पुसले. तो निघून गेला. भद्रानंदानं दूताकडे निरखून पाहिलं. त्याची हालचाल नव्हती, तरी त्याच्यात अद्याप प्राण होता. त्यानं 2 भिक्षूंना पाचारण केलं. त्यांनी दूताला उचललं आणि अतिकष्टानं पायऱ्या चढून ते तिथे उभ्या असलेल्या आर्य स्थविरांसमोर आले. भद्रानंदानं सारी कथा त्यांना सांगितली आणि म्हटलं, कदाचित मठातील शांत सात्विक वातावरणात याची स्मृती जागी होईल. मात्र माझा मार्ग निराळा आहे. प्रासादात समृद्धीनं साध्य झालं नाही, ते उपासमारीनं मठात साध्य होईल. आर्यस्थविरांनी अनुमती देताच भद्रानंदानं दूताला भिक्षूंच्या अत्यंत अरुंद अशा कोठडीमध्ये बंदिस्त केलं आणि नम्रपणे म्हटलं, सम्राटांची आज्ञा आर्यस्थविरांविषयीच होती अशी स्मृती होणं आपल्या हिताचं होईल. तोपर्यंत आम्ही आपणाला अन्न पाण्याच्या मोहापासून अलिप्त ठेवण्याचं ठरवलं आहे. परंतु जर स्मृती जागी झाली तर सम्राटांकडील इच्छाभोजन क्षुद्र वाटावं असं आपलं आतिथ्य इथे होईल. आता सूर्यप्रकाश कपोत आकृतीवर आहे. तो कमलदलांना स्पर्श करण्यापूर्वी आज्ञेचं स्मरण करावं. भिक्षूंच्या त्या अरुंद कक्षेतही दूत तसाच निश्चल राहिला आणि पाठीवर धगधगीत स्तंडील असल्याप्रमाणे पेटलेली वेदना देखील त्याच्या शून्य डोळ्यात दिसेना. कपोत आकृतीवरून सूर्यप्रकाश नीरवपणे खाली सरकला. त्यानं चतुर्दंत हत्तीला उजळत सहस्रदळ कमलाला स्पर्श केला. त्याखालील सरोवराचं पाणी क्षणभर प्रकाशमय झालं. काठावरील झाडांची पानं सोन्याची होऊन पुन्हा काळवंडून गेली. परंतु दूताच्या चेहऱ्यावरील निर्जीव भाव बदलला नाही की ओठातून शब्द उमटला नाही. भद्रानंदाचा निर्विकार चेहराही संतप्त अधीर होऊ लागला. तो म्हणाला, आता अनुतापगृहाखेरीज मला अन्य मार्ग दिसत नाही. भिक्षूंनी दूताला बाहेर काढलं. त्यावेळी त्याचा देह शुष्क जर्जर झाला होता आणि मुद्रेखालील कपालाकृती स्पष्ट होऊ लागली होती. त्यांनी दूताला मठाखालच्या विस्तीर्ण तळघरात नेलं आणि तिथे मध्यभागी असलेल्या एका वेदिकेवर ठेवलं. दोघा भिक्षूंनी त्याचे हात पाय वेदिकेला असलेल्या अंकुशांना दृढपणे बांधले. क्षीणपणे निश्वास सोडत दूतानं डोळे उघडले आणि वर पाहिलं. वरच्या बाजूला भिंतीवर प्रखर तैलदीप होते आणि त्यांच्या थरथरत्या प्रकाशात भिंतीवर टांगलेल्या अनेक भीषण यातना यंत्रांच्या सावल्या अतृप्त पिशाच्याप्रमाणे हालत होत्या. वेदिकेच्या सरळ वरच्या भागी एक ताम्रपात्र टांगलं होतं आणि त्या भोवतालच्या लोहवर्तुळात जागृत होत असलेल्या अग्नीच्या मंद जिव्हा दिसत होत्या. हे दृश्य पाहताच दूताला पाठीवरील वेदनेचाही विसर पडला आणि तो हताशपणे उद्गारला, धर्मगुरू, तुम्ही काय करणार याची मला कल्पना नाही, पण मला तात्काळ मृत्यू येईल असा देहदंड द्या. आता मला वेदना सहन करण्याचं सामर्थ्य उरलं नाही. भद्रानंदाचा चेहरा निर्विकार राहिला. तोपर्यंत त्यानं पाठवलेला भिक्षू परत आला आणि त्याच्या मागोमाग त्याच काळ्या वस्त्रातील डोंब वेदिकेजवळ आला. डोंबा, राजदूताला प्रथम तैलदिव्याचा अनुभव पाहिजे. एका आततायी प्रहारापेक्षा सातत्यानं होणारा तीक्ष्णाग्र आघात
जास्त परिणामकारक होतो. हे दिव्य किती काळपर्यंत ठेवायचं हे दूताच्या सूज्ञतेवर अवलंबून राहील, भद्रानंद म्हणाला. त्याच्या अनुज्ञेप्रमाणे डोंब पायऱ्या चढून वर गेला आणि त्यानं लोह वर्तुळातील अग्नी जास्त प्रज्वलित केला. आता अग्निजिव्हा संतापल्याप्रमाणे उंचावल्या आणि लालसेनं ताम्रपात्राबरोबर त्याच्या भोवती फिरू लागल्या. खाली अनुतापगृहाच्या कोपऱ्या कोपऱ्यात अनेक भिक्षू केशरी सावल्यांप्रमाणे एकत्र आले आणि श्वास आवरून ते दृश्य पाहू लागले. काही काळानं ताम्रपात्र अतिउष्ण रक्तवर्णी झालं. तेव्हा डोंबानं त्या खालील छिद्रावरील आवरण बाजूला केलं. त्या क्षणी उकळत्या तेलाचा एक गोल स्पष्ट बिंदू वेगानं उतरत आणि दूताच्या अंगावर पडला. अंगाला त्याचा स्पर्श होताच आतून एक बुडबुडा यावा त्याप्रमाणे त्वचेवर एक गोलक निर्माण झाला आणि तेथील वर्तुळ जळून गेल्यामुळे तो काळवंडला. दारुण यातनेनं दूत जागच्या जागी ताणल्यासारखा झाला आणि आक्रोशानं त्याचा स्वर मग्न झाला. असेच काही अंतरानं तैलबिंदू पडत राहू देत, भद्रानंद समाधानानं म्हणाला. नको नको, खड्गानं माझा शिरच्छेद करा, तेवढी तरी दया या क्षुद्राला दाखवा, दूत याचना करत म्हणाला. तोच एक थेंब त्याच्यावर पडला आणि अनिवार वेदनेनं त्याचं शरीर अस्ताव्यस्त झालं. सम्राटांची आज्ञा आर्य स्थविरांविषयी होती हे तुम्हाला आठवलं ना, भद्रानंदानं सूचित हलक्या स्वरात विचारलं. नाही नाही, मला ती अद्यापही आठवत नाही, दूत क्षीण भग्न स्वरात म्हणाला. पण ती आर्यस्थवीराविषयी नव्हती. स्वतः आर्यस्थवीर शांत पावलांनी येऊन सारा प्रकार पाहत होते. हे अद्याप कोणाच्याच दृष्टीला पडलं नव्हतं. त्यांनी निराशेनं मान हलवली आणि म्हटलं, भद्रानंद, या क्षुद्राला इथून शुकराप्रमाणे स्मशानात फेकून दे, नाहीतर त्याच्या मलिन हत्येचा दोष आपल्याला स्वीकारावा लागेल. त्यांनी मान हलवली आणि ते निघून गेले. भद्रानंदानं त्यांची आज्ञा स्वीकारली, पण त्याचा चेहरा विलक्षण कठोर झाला होता. पूर्वायुष्यातील आर्यस्थविरांचा पुत्र कुठे वाढत आहे हे सांगण्याचे अंगावरील मांसखंड क्षणाक्षणाला तुटत असताही एका यक्कश्चित पण्यांगनेनं नाकारलं, तेव्हापासून हा त्याचा सर्वात मोठा पराभव होता. त्याच्या दृष्टीनं अजूनही काही मार्ग साध्य होते. धगधगीत तप्त खड्ग कंठातून खाली उतरवणं हे कार्य डोंब अतिकौशल्यानं करत असे, किंवा एका बंदिस्त हाताला मध लावून त्यावर रक्तजीवी कीटक सोडणे हा उपायही अनेकदा अत्यंत उपयुक्त ठरला होता. जर मग आवश्यकताच भासली असती तर शरीरात मांसल जागी ठिकठिकाणी पोकळ खिळे टोचून त्यांच्यात रक्त जाळणारे अतिविष भरणारे हा मार्गही स्वीकारण्याचा त्यानं निश्चय केला होता. या क्षणी आर्यस्थवीर इथे यायला नको होते असं त्याला फार वाटलं आणि त्यांच्या आगमनाची सूचना देण्याचे कर्तव्य असलेला तरुण भिक्षू तिथेच अतिभयानं स्तंभित होऊन उभा आहे हे पाहताच तर त्याचा संताप अनावर झाला. त्यानं डोंबाला बोलावलं आणि त्या कर्तव्यच्युत भिक्षूला सर्पकक्षेत 3 प्रहार बंदिस्त करण्याची आज्ञा दिली आणि याला स्मशानात फेकून दे, भद्रानंद कर्कशपणे ओरडला आणि विषादानं निघून गेला. सर्पकक्षेचा उल्लेख ऐकताच इतर भिक्षूमध्ये हास्याची लाट उसळली. एखाद्या नवख्या भिक्षूला अनेक सर्पांच्या सानिध्यात राहण्याचे शासन केलं जात असे. हे सर्व सर्प पूर्णपणे विषहीन होते, पण हा विशेष नवख्या भिक्षूला माहीत नसे. मग सर्प अंगावरून फिरू लागताच तो अतिभयानं कसा मूढासारखा वाहू लागे हे पाहताना इतर भिक्षूंना हास्य आवरत नसे. मग ते त्याच मुक्त विनोदानं 2 भिक्षू केवळ भयानं कसे मृत्यू कवटाळले होते आणि त्यांच्या शरीराखाली हिरव्या रंगाचे 3 निष्पाप साप कसे अकारण चिरडले गेले याच्या हकीकती एकमेकांना सांगत. आता भद्रानंद गेल्यावर त्याच अनिर्बंध हास्यात ते निस्तेज मुद्रा झालेल्या भिक्षूभोवती गोळा झाले. 2 भिक्षूंनी दूताला राक्षसीपणानं उचललं आणि काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत टाकून दिलं. सर्पकक्षेतील विनोदाला आपण पारखे होऊ या भीतीनं मागे एकदाही दृष्टी न टाकता ते तात्काळ परतले
आणि मठात नाहीसे झाले. दूताचा देह अति निर्जीव झाला होता. कठीण भूमीचा आघात झाल्यानं त्याच्या तोंडून एक निर्बल निश्वास बाहेर पडला, पण नंतर काही काळ तो निश्चल पडून राहिला. स्मशानभूमीभोवती झाडांची गर्दी होती आणि जमिनीवर उंच गवत वाढलं होतं. तेथील गाढ शांततेवर झाडातील एखाद्या पक्षाचा फडफडाट किंवा तृणकीटकांचा कर्कश एकेरी स्वर यांच्या डागाखेरीज काही जाणवत नव्हतं. काही वेळानं दूतानं डोळे उघडले. त्यावेळी हा देह आपला नव्हेच. त्याच्या आत खोल कुठेतरी कोपऱ्यात आपण अतिभयानं अंग चोरून बसलो आहो असा त्याला सतत भास होऊ लागला. उघड्या पावलावर काही कीटक निर्धास्तपणे चढत आहेत हे त्याला उमगलं, पण पाऊल हलवण्याचं सामर्थ्यही आता त्याच्यातून ओसरून गेलं होतं. थोड्या वेळानं गवतावर पावलांचा आवाज झाला. कुणीतरी येऊन त्याच्या अंगाखाली हात घालून त्याला उठवून बसवलं आणि त्याच्या तोंडाला उष्ण मधुर पेयाचं पात्र लावलं. तो उष्ण प्रवाह शरीरात उतरताच त्याची बधिरता किंचित कमी झाली, पण त्याच क्षणी त्याची वेदना नव्या तीव्रतेनं जागी झाली. तिकडे निश्चयानं दुर्लक्ष करून तो म्हणाला, आता तू मला आणखी काय यातना देणार आहेस? त्या उग्र बलवान मनुष्यानं त्याला अत्यंत कोवळ्या हातांनी उठवून बसवलं आणि अंगावरील खरभरीत पण सुखकारक वस्त्र त्याच्यावर पसरलं. मी आता कसलीही यातना द्यायला इथे आलेलो नाही, तो सौम्यपणे म्हणाला. या स्मशाना शेजारीच माझी झोपडी आहे. तिथे तुम्हाला नेण्यासाठी मी आलो आहे. तिथे आपण निर्भयपणे विश्रांती घ्यावी. तिथे प्रासाद किंवा मठ यांचं वैभव आढळणार नाही, पण त्याचप्रमाणे तेथील अन्नाला वेदनेचा स्पर्शही नाही. प्रासाद मठाचे नाव ऐकताच दूताचे अंग कंपित झालं. तो म्हणाला, तुम्ही फार सहृदय आहात, सदय आहात, पण आता मला तुमच्या श्रमाची आवश्यकता वाटत नाही. आता माझा काळ फारसा उरला नाही. अल्पावधीतच तुम्हाला मला इथे आणावं लागेल. त्यापेक्षा मी इथेच असणं जास्त योग्य नाही का? आता माझ्या शरीराला हालचालीची देखील वेदना सहन होणार नाही. माझ्या शरीराकडे पहा. पाठीवरील उघड्या मांसाला सौम्य वाऱ्याचाही स्पर्श झाला तरी सर्वांग क्षणभर मृत होतं. या प्रत्येक व्रणातून अग्नी फुलला आहे. क्षमा करा राजदूत, त्या उग्र माणसानं म्हटलं. मला ते सारं माहीत आहे. तुमच्या पाठीवरील त्वचा मीच काढली, अंगावर तप्त तेल मीच टाकलं, कारण मीच तो डोंब आहे. परंतु ती माझ्या कर्तव्यामुळे करावी लागलेली कृत्य होती. भाग 13 समाप्त होत आहे. भाग 14. पण अंगावरील काळी वस्त्र उतरली की मी मुक्त आहे. तेव्हा आपण कसलाही संशय न धरता माझ्यासह चलावं. त्याच्या शब्दांनी दूताच्या मनावर विजेचा आघात झाल्याप्रमाणे झालं. अंगावरील बधिरता हळूहळू वितळत जाऊन मनातील शून्यताही विरली. खोल कुठेतरी अद्याप जिवंत असलेला प्रकाशकण तेजस्वी होत गेला आणि सर्वांग आतून उजळल्यासारखं झालं. दूतानं त्याचा हात आवेगानं धरला आणि म्हटलं, डोंबा, सम्राटांची आज्ञा आता मला सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत आहे. ती आता तुझ्याजवळच प्रकट करणं अनिवार्य आहे. माझा मृत्यू तर आता माझ्या इतका सन्निध उभा आहे की त्याचा हिमश्वास आत्ताच मला जाणवत आहे. सम्राटांची आज्ञा अखेर तुझ्यासमोर प्रकट व्हावी अशीच दैवाची इच्छा होती. ते फार मोठं भाग्य आहे. मला ती आज्ञा सांगावी, नम्रपणे डोंब म्हणाला. भाग्य असेल, पण ते तसंच अति कठोर दिव्य हे आहे. डोंबा, माझ्या शब्दांकडे लक्ष दे, उत्तेजित होऊन दूत म्हणाला. जर तुझ्याकडून त्या आज्ञेचं पालन झालं नाही तर तुला मृत्यूदंड प्राप्त होईल. सम्राटांना पूर्ण अंतर्ज्ञान आहे. आता आपल्याला एकट्यालाच ही आज्ञा ज्ञात आहे, म्हणून जर तू आपल्या कर्तव्याला कसूर केलीस किंवा तिच्यात एका शब्दाचं परिवर्तन केलंस तर तुला दारुण यातना होतील. तुला हे कार्य साहवेल का? अन्यथा दुसऱ्या कुणाला तरी बोलावून आण, पण त्वरा कर. माझे अखेरचे क्षण ओघळून जात आहेत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असा, डोम म्हणाला. मी कालिकेची अत्यंत पवित्र शपथ घेऊन सांगतो की माझ्यात प्राण असेपर्यंत मी सम्राटांचा पवित्र शब्द निष्फळ होऊ देणार नाही. तर मग ऐक, सम्राटांची आज्ञा एका डोंबाविषयीच आहे. त्याचं नाव कालमुख आहे.
सम्राटांना शैलेश्वराच्या मंदिरात साक्षात्कार झाला. त्या अतिपापी कालमुखाला 3 दिवसात देहांताचं शासन झालं नाही तर साऱ्या साम्राज्यावर महान संकट कोसळेल, परचक्र येईल, जनांची भीषण हत्या होईल आणि रक्ताचे पूर वाहतील आणि स्वतः सम्राटांना जीविताला मुकावं लागेल. त्यामुळे सम्राटांनी मला तात्काळ इथे पाठवलं. कालमुखाच्या सर्वांगावरील त्वचा सोलून काढावी आणि मग सर्व जनांसमोर त्याला उकळत्या तेलात टाकावं, अशी ती आज्ञा आहे. ती तू सर्व जनांना विदित कर आणि आज सूर्यास्ताच्या आत त्याप्रमाणे कृती घडव. जर तू त्या कर्तव्यात अंतर दाखवशील तर तुझ्या सर्वांगावरील त्वचा सोलली जाईल आणि तू तप्त तेलात अति यातनेनं मृत्यू पावशील. कालमुख, हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना? डोंबानं आपला हात मागे घेतला आणि तो शिलाखंडाप्रमाणे स्तब्ध राहिला. त्यानं दूताच्या क्षीण निर्जीव होत चाललेल्या डोळ्यांकडे अजाणपणे पाहिलं. दूत सारा प्राण डोळ्यात आणून पुन्हा विचारित होता, कालमुख, हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना? होय, त्या नावाचा मला विसर पडणार नाही. राजदूत, या नगरात मीच एकटा डोंब आहे आणि माझंच नाव कालमुख आहे. राजदूतानं अविश्वासानं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात विलक्षण हालचाल झाली, पण दुसऱ्या क्षणी ते निस्तेज होऊन विझले. त्याचा चेहरा म्लान झाला आणि भूमीतील बीजांकुर सतत वर येत असावा त्याप्रमाणे सतत स्पष्ट होत चाललेली त्याच्या चेहऱ्यामागील कवटी अखेर पूर्णपणे स्पष्ट होऊन गेली.